अहमदनगर येथे संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्यासाठी जगताप यांनी शहरातून मोठी रॅली देखील काढली होती। यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सभा देखील घेण्यात आली। मुंडे यांनी संग्राम जगताप यांचं समर्थन करत भाजपवर कडाडून टीका केली। विखे यांची तिसरी पिढी राजकारणात आली आहे। माणसांना देखील माहिती आहे की विखेंना पैशाचा घमंड आहे। ही निवडणूक पैशांचा घमंड आणि सामान्य माणूस अशी आहे, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे। ही निवडणूक सामान्य माणसाच्या प्रश्नावरती आणि देशाच्या सर्व प्रश्नावरतीची निवडणूक आहे। या ठिकाणी काँग्रेसमध्ये 3 पिढ्या असणारे विखे पाटलांचं कुटुंब या निवडणुकीमध्ये त्यांचा नातू या निवडणुकीत उभा आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे की या भागामधली जनता आज असं म्हणते की यावेळेस सामान्य जनतेच्या प्रश्नावरती आमदार म्हणून ज्या संग्राम जगतापांनी आवाज उठवला त्या संग्राम जगतापांना विजयी करायचा आणि ज्यांचा पैशाची घमंड आणि गर्व आहे याचा पराभव करायचा। म्हणून ही निवडणूक त्या घमंड आणि गर्वाच्या विरोधामध्ये एक सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि मला विश्वास आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गठबंधनचे उमेदवार म्हणून संग्राम जगताप नगर दक्षिणचे खासदार म्हणून निवडून येणार आणि शिर्डीमध्ये भाऊसाहेब कांबळे खासदार म्हणून निवडून येणार। धनंजय मुंडे यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील टीका केली। राधाकृष्ण विखे यांनी नगरमध्ये भाजप खासदार दिलीप गांधींची भेट घेतली। राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये असूनही मुलासाठी छुप्या पद्धतीने प्रचार करत आहेत, हे अत्यंत वाईट असल्याचं मुंडेंनी म्हटलं। हे अतिशय दुर्दैव आहे। ते खरं तर काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत। काँग्रेस पक्षामुळे ते विरोधी पक्ष नेते म्हणून आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीनं इथं भाजपचा प्रचार छुप्या पद्धतीनं करणं हे मला आणखीन या गोष्टीवर विश्वास बटत नाही। पण आता इथं आल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांनी चर्चा केली, सोशल मीडियावरती काही व्हिडिओज काही व्हिज्युअल्स व्हायरल झाले, त्याच्यातून असं लक्षात येतंय की ही फार वाईट वेळ त्यांच्यावर आलेली आहे। तर पंकजा यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय यांना पवारांची चमचेगिरी करतात असं म्हटलं होतं। यावर धनंजय यांनी आम्ही कोणाची चमचेगिरी करतो हे आम्ही बघू, पण तुम्ही आरएसएसची चमचेगिरी करता अशा शब्दात टीका केली। त्या आरएसएसनं मुंडे साहेबांना खूप त्रास दिला, तेही पहा असं देखील मुंडे यांनी म्हटलंय। पक्षात काम करत असताना अशी वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं देखील धनंजय म्हणाले। आम्ही चमचेगिरी कुणाची करतो ते आमच्यावर सोडून द्या ना। तुम्ही कुणाची चमचेगिरी करताय? तुम्ही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चमचेगिरी करताय ना। ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंडे साहेबांना राजकीय जीवनभर त्रास दिला, ज्या मुंडे साहेबांना भारतीय जनता पार्टीने शेवटच्या काळात अडचण आणली, त्या सगळ्यांची चमचेगिरी कोण करते? आमची बहीणच करते ना, दुसरं कोणीच करत नाही। आणि शेवटी राहिला पारचा विषय, तर ते आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत ना आणि त्यांच्या उमेदवाराची मी बाजू घेणं हे माझं कर्तव्य आहे। मी ते कर्तव्य पार पाडतो। तुमच्या पक्षामध्ये अशी संस्कृती आहे की तुमच्या पक्षातल्या उमेदवाराच्या विरोधातही तुम्हाला बोलायचं आहे, तर तुम्ही ते बोलू शकता, तो तुमचा अधिकार आहे। पण आम्ही ज्यावेळेस पार्थ पवारांचं बाजू घेतली की तुम्हाला असं वाटतं की धनंजय मुंडेंनी चमचेगिरी केली, मग तुम्ही ज्यावेळेस सुजय विखेंची बाजू घ्यायला इथं आलात, तर मग काय तुम्ही सुजय विखेची चमचेगिरी करताय? तुम्ही काय सुजय विखेंची विखे पाटलाची चमचेगिरी करायला इथं आलात का? हे राजकारणामध्ये असं बोलणं कुणाला शोभत नसतं आणि कुणी बोलू नये पण। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।